ज्ञानोबा माऊलींची पालखी आता सासवड मुक्कामी असणार आहे। मात्र या पालखीचा पुढचा प्रवास नेमका कसा असेल जाणून घेऊया। तब्बल 28 किलोमीटरच्या पायी प्रवासानंतर माऊलीची पालखी आता सासवड मुक्कामी आहे। सासवड या मुक्कामाचं वैशिष्ट्य म्हणजे एकूण 18 दिवसाच्या या प्रवासामध्ये 2 दिवस मुक्काम हा एका ठिकाणीच असतो आणि तो म्हणजे सासवडला। त्याचं कारण आहे, कारण ज्यावेळी कठीण अशा दिवे घाटातून माऊलीची पालखी दिंडी घेऊन पुढे येते, ती थकून भागून आलेल्या वारकऱ्यांना विसावा मिळावा यासाठी सासवडच्या या पालखी स्थळावरती 2 दिवस पालखी ठेवली जाते। आणि आपण बघतोय की काल रात्रीपासूनच अगदी पालखीचं दर्शन घेण्यासाठी इथं लोकांची रीग लागली आहे। सासवडमध्ये अगदी दूरदूरून लोक या पालखीचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत आणि म्हणून दिवेघाट ओलांडल्यानंतर जी वारकरी मंडळी होती ती 28 किलोमीटर चालून आली होती। या थकलेल्या भागलेल्या वारकऱ्यांना विसावा मिळावा यासाठी सासवडमध्ये 2 दिवसाचा मुक्काम असतो। आजचा हा दुसरा दिवस आहे सासवडमधला या माऊलीच्या पालखीच्या मुक्कामाचा आणि इथून पुढे ही पालखी आता उद्या जेजुरीसाठी प्रस्थान ठेवेल। कॅमेरामन प्रमोद जोशीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, सासवड।